हॅलो एव्हरीवन. डिस्क्रीट मॅथमॅटिक्स आपण आता स्टार्ट करतोय. त्याचं फर्स्ट युनिट जे आहे आपलं फंक्शन्स ते आपण स्टार्ट करूया. ओके. फंक्शन्स मध्ये आपल्याला काय सांगितले ते फर्स्ट बघून घेऊया. अ फंक्शन इज अ रूल विच ऑपरेट्स ऑन वन नंबर टू गिव्ह अ अनदर नंबर. म्हणजेच काय असणार आहे, जे फंक्शन्स आहेत त्या फंक्शन्स असल्यामुळे आपल्याला काय होणार आहे की एक नंबर पासून आपण काय होतो सेकंड नंबर किंवा सेकंड इक्वेशन आपण काय करू शकतो त्याचं क्रिएट करू शकतो. म्हणजे त्या दोघांमधले इंटर रिलेशन म्हणजे जे काय असेल ते काय असणार आहे तुमचं फंक्शन असणार आहे. ओके. हावेवर नो नॉट एव्हरी रूल डिस्क्राइब्स अ व्हॅलिड फंक्शन. This unit explains how to see whether a rule which describe a valid function and introduce some mathematical term associated with the function. ओके. आता फंक्शनचं आपल्याला जी प्रॉपर डेफिनेशन काय आहे ती पण फर्स्ट बघून घेऊया. अ फंक्शन एफ डिफाइन्स फ्रॉम सेट एक्स टू सेट वाय डिनोटेड ॲज एफ इज इक्वल टू काय सांगितलेलं आहे एक्स टेंड्स टू काय सांगितलेलं आहे वाय इज अ रिलेशन फ्रॉम एक्स टू वाय दॅट सॅटिस्फाईज टू प्रॉपर्टीज. तर फर्स्ट प्रॉपर्टी काय सांगितली आहे एव्हरी इलेमेंट इन एक्स इज रिलेटेड टू सम इलेमेंट्स इन वाय. एक्स मधले काही इलेमेंट्स जे काय असतील ते तुमच्या वाय मधल्या जे वाय फंक्शन असेल त्या वाय फंक्शन मधल्या काही इलेमेंट्सना काय असणार आहे ते रिलेट करू शकतो की डायरेक्टली आपण रिलेशन आहे आपण असं सांगू शकतो. हा आपलं काय दिलेलं आहे फर्स्ट रूल दिलाय. तर आणि तरच आपण काय म्हणू शकतो की ते एखादं जे काय तुम्हाला एखादं फंक्शन दिलेलं आहे ते व्हॅलिड फंक्शन आहे. ओके. सेकंड रूल काय सांगितलंय नो इलेमेंट इन एक्स इज रिलेटेड टू मोर दॅन वन इलेमेंट इन वाय. वाय मधल्या दोन दोन टर्म्सला एकच एक्स मधला टर्म काय करू शकत नाही रिलेट करू शकत नाही. हा आपला एक रूल नंबर सेकंड सांगितलेला आहे. ओके. तर ह्या 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 दोन्ही प्रॉपर्टीज जे फंक्शन्स फॉलो करतात तर त्या ठिकाणी आपण काय म्हणू शकतो की ते फंक्शन आहे किंवा म्हणू शकतो की व्हॅलिड फंक्शन आहे म्हणून. ओके. तर आता काय आहे आपल्याला एक डायग्राम वरून मी एक्सप्लेन करेन. पुढच्या पेजवरती डायग्राम दिलेला आहे त्याच्यावरून आपण एक्सप्लेन करून घेऊया. पण पहिल्यांदा रूल्स लक्षात घ्या. फर्स्ट रूल आपल्याला सांगितलेलं आहे एव्हरी इलेमेंट इन एक्स इज रिलेटेड टू सम इलेमेंट्स इन वाय. ओके. म्हणजेच काय असणार आहे एकूण तुमच्या एक्स मधले जे काही तुमचे इलेमेंट्स असतील ते तुमचे डायरेक्ट रिलेट कोणत्या इलेमेंट्सला करतात तर वाय ह्या इलेमेंटला डायरेक्ट रिलेट करतात. ओके. आणि सेकंड टर्म सांगितलेलं आहे नो इलेमेंट इन एक्स इज रिलेटेड टू मोर दॅन वन इलेमेंट इन वाय. म्हणजे 2, 3, 4 अशा कोणत्याही टर्म्सला जे काय तुमचे सपोज एकच टर्म रिलेट करत असेल तर ते सुद्धा काय असणार आहे तुमचं व्हॅलिड फंक्शन नसणार आहे. ओके. पुढचा पॉईंट दिलेला आहे डोमेन कोडोमेन अँड रेंज ऑफ फंक्शन. ओके. द सेट ऑफ ऑल व्हॅल्यूज ऑफ एफ टेकन टुगेदर इज कॉल्ड एज अ रेंज ऑफ एफ. ओके. रेंज ऑफ एफ इज इक्वल टू काय सांगितलेलं आहे आपल्याला वाय ऍप्सिलॉन टू वाय. ओके. मला एक लक्षात घ्या की जो तुमची लेंथ दिलेली असणार आहे तो तुमचा काय असणार आहे पूर्ण तुमच्या फंक्शनची ही रेंज असणार आहे. ओके. सेकंड जे काय सांगितलेलं आहे ते सेकंड पेजवरून मी तुम्हाला पूर्ण फंक्शन्स काय आहेत ते आपण एक्सप्लेन करता येतील इथे. ओके. आता इथे काय सांगितलंय बघा इफ एफ इज अ फंक्शन फ्रॉम ए टू बी वी से दॅट ए इज अ डोमेन ऑफ एफ अँड बी इज अ कोडोमेन ऑफ युअर एफ. ओके. आता फॉर एक्झाम्पल आपण म्हणूया की हा एक तुम्हाला एक फंक्शन हा एक तुम्हाला डोमेन दिलेला आहे आणि हा तुम्हाला एक डोमेन दिलेला आहे आणि ह्यांच्या दोघांमध्ये सपोज ही एक लाईन दिलेली आहे आपल्याला ए टू 1 मध्ये तो तुमचं काय आहे असं कन्सिडर करा की हे तुमचं एक फंक्शन दिलेलं आहे. ओके. म्हणजेच काय सांगितलेलं आहे की जो ज्या फंक्शन्समध्ये जे फंक्शन जे जिथून तुमचा डेटा सर्व तुमचा कलेक्ट होतोय तो तुमचा काय असणार आहे तुमचा डोमेन आणि नंतर काय असणार आहे ज्या टर्मला किंवा ज्या डोमेनला तुम्ही रिलेट करताय तो तुमचा काय असणार आहे कोडोमेन. आणि ह्या दोघांमधलं जे काय असेल जे काय रिलेशन असणार आहे त्याला आपण काय म्हणतो आपण फंक्शन असतं. ओके. त्याच्यानंतर पुढे काय सांगितलेलं आहे इफ ए इज इक्वल टू एफ ऑफ ए इज इक्वल टू बी वी से दॅट बी इज अ इमेज ऑफ ए अँड ए इज अ प्री इमेज ऑफ बी. आता इथे लक्षात घ्या ए ची इमेज आपल्याला कुठे मिळते 1 ठिकाणी आणि 1 ची प्री इमेज कुठे मिळणार आहे आपल्याला
ए मध्ये. म्हणजेच काय असणार आहे, ह्या दोघांच्या मध्ये काही ना काही फंक्शन आहे. एक लाईन दिलेली आहे, एक तुम्हाला डायरेक्ट तुम्हाला कनेक्शन सांगितलेलं आहे की दोघांमध्ये एक डायरेक्ट कनेक्शन आहे. म्हणजेच काय असणार आहे की ते समहाऊ कोणत्यातरी एखाद्या फंक्शन मध्ये ते एकमेकांशी बाइंड आहेत. ओके. एक लक्षात घ्या, जो पूर्ण एक फंक्शन आहे म्हणजे तुमचं एक जिथून आपल्याला सर्व डेटा आपल्याला कलेक्ट होतोय तो आपला काय असणार आहे, डोमेन. ओके. आणि जो डेटा आपण कोणत्याही तरी दुसऱ्या टर्मशी काय करतो, रिलेट करतो, तो असणार आहे आपला कोडोमेन. त्याच्यानंतर फंक्शन इन ए, जे तुमचं फंक्शन आहे ए मधलं, ते तुमच्या ज्या ठिकाणी ज्या सेकंड बी मधल्या फंक्शनची तुम्हाला डायरेक्ट रिलेट करते, ती त्याची काय असते, इमेज. ए ची इमेज कुठे आहे, 1 मध्ये. आणि 1 ची प्री इमेज कुठे आहे, तर तुमच्या ए मध्ये आहे. ओके. म्हणजेच काय असणार आहे, इमेज आणि प्री इमेज हा एक पॉईंट लक्षात घ्या. त्याच्यानंतर रेंज ऑफ इमेज ऑफ एफ इज सेट ऑफ ऑल इमेजेस ऑफ एलिमेंट ए. ओके. पुढे काय सांगितलेलं आहे, इफ एफ इज अ फंक्शन फ्रॉम ए टू बी वी से दॅट एफ मॅप्स ए टू बी. काही आपल्याला डायग्राम्स दिलेले आहेत. तर डायग्राम्स मध्ये आपल्याला पुढे काय सांगितलेलं आहे फर्स्ट बघून घ्या. एक तुम्हाला एक इमेज दिलेली आहे आणि हा इकडे एक पार्स दिलेले आहे. आणि त्याच्यानंतर काय सांगितलेलं आहे, आपल्या रूलनुसार. आता फर्स्ट आपण काय म्हणतोय की फंक्शन, आपण जे लास्ट पेजवरती जो पॉईंट बघितला, लास्ट पॉईंट वरती जो आपला इथला हा जो पार्ट आहे, फर्स्ट रूल काय आहे, एव्हरी इलेमेंट इन एक्स, तुमच्या एक्स मधला एकूण एक इलेमेंट तुमचा काय असणार आहे, तुमच्या वाय मधल्या टर्म तुमच्या इलेमेंट्सना तो काय असणार आहे, रिलेट करणार आहे. ओके. तर आपण काय म्हणू शकतो की ते एखादं जे रिलेशन दिलेलं ते फंक्शन आहे. आणि सेकंड रूल दिलेला आहे, नो इलेमेंट इन एक्स रिलेट टू मोर दॅन 1 इलेमेंट इन वाय. ओके. आता ह्या नुसार आपल्याला ज्या पुढच्या डायग्राम मध्ये दिलेल्या ज्या इमेजेस आहेत त्या आपल्याला त्या एकमेकांच्या ते फंक्शन्स आहेत की नाही ते आपल्याला इथं फर्स्ट बघून घेऊया. फर्स्ट एक इमेज दिलेली आहे आपल्याला की त्याच्यामध्ये दोन आपल्याला काय दिलेत, ए बी सी दिलेले आहेत आणि 1 2 3 4 दिलेले आहेत. ओके. कोडोमेन आणि कोडोमेन मध्ये. त्याच्यानंतर पुढे काय सांगितलं, ए हा डायरेक्ट रिलेशनशिप बिटवीन कुठे आहे, 1 ला, आणि सी आपल्याला डायरेक्टली कनेक्टेड कुठे दाखवलेलं आहे, 3 ला. ओके. सेकंड डायग्राम मध्ये पण बघून घ्या, ए बी सी दिलेले आहेत आणि 1 2 3 4 दिलेले आहेत. ए हा बी 1 ला कनेक्ट आहे, बी हा 2 ला कनेक्ट आहे, सी हा 2 आणि 4 ला कनेक्ट आहे. दोन ठिकाणी कनेक्ट आहे. आता आपली ह्या दोन डायग्राम्स मध्ये फर्स्ट बघून घेऊया. जर आपल्याला जी ए ही इमेज दिलेली आहे, ए इमेज मध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे की ए सी हे दोन आपल्याला काय दिलेले, तुम्हाला रिलेट कशाला करतोय, तुमच्या कोडोमेनशी तुमचा डोमेन हा रिलेट करतोय. पण हा आपला जो बी पॉइंट आहे, बी पॉइंट हा काय करतोय, डायरेक्ट रिलेट करत नाही. म्हणजेच आपला फर्स्ट जो रूल होता, एव्हरी इलेमेंट इन एक्स इज डायरेक्ट रिलेटेड विथ सम इलेमेंट्स इन वाय. बी हा काय आहे, तो आपल्याला ओपनच ठेवलेला आहे, तो कुठेही रिलेट केलेला नाहीये. म्हणजेच हे आपले जे फंक्शन आहे ते फंक्शन आहे का, जे रिलेशन दिलेलं आहे ते फंक्शन आहे का, तर नाही. ओके. का कारण की अकॉर्डिंग टू युअर फर्स्ट प्रॉपर्टी, इथं बघा फिगर 1.3.1 ए, म्हणजेच ही फिगर is not function because first property of definition is not satisfied. म्हणजेच काय असणार आहे, फर्स्ट जी आपली प्रॉपर्टी आहे, कोणती प्रॉपर्टी आहे, एव्हरी इलेमेंट इन एक्स इज रिलेट विथ द एव्हरी किंवा सम इलेमेंट इन वाय किंवा बी. ओके. म्हणजेच काय असणार आहे, तुमचा कोडोमेन मधल्या सर्व इलेमेंट्स हे डोमेन मधले सर्व इलेमेंट्स हे तुमच्या कोडोमेन मधल्या काही इलेमेंट्सची काय केले पाहिजे, ते डायरेक्ट रिलेट झाले पाहिजेत. सेकंड आपल्याला जो डायग्राम दिलेला आहे, सेकंड डायग्राम मध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे की ए हा तुमच्या 1 ला डायरेक्ट कनेक्ट दिलेला आहे, बी हा तुमच्या 2 ला कनेक्ट दिलेला आहे आणि सी हा 2 आणि 4 ला कनेक्टेड दिलेला आहे. ओके. तर ह्या डायग्राम मध्ये आपल्याला डोमेन आणि कोडोमेन मध्ये सर्व आपल्याला म्हणजे डोमेन मधल्या सर्व इलेमेंट्स आपल्याला डायरेक्टली कोडोमेन मधल्या कोणत्या ना कोणत्या तरी टर्मची रिलेट केलेले आहेत. पण आपला जो सेकंड जो आपला जी आपली प्रॉपर्टी आहे, सेकंड प्रॉपर्टी काय सांगितली आहे, नो इलेमेंट इन एक्स इज रिलेट मोर दॅन 1 इलेमेंट इन वाय. एक्स मधल्या ज्या एखादा इलेमेंट आहे तो वाय मधल्या दोन मोर दॅन 1 म्हणजे 2 4 5 किंवा मोर दॅन 1 म्हणजे आपल्याला 2 किंवा 2 पेक्षा जास्त
टर्म्सला काय झाला पाहिजे, डायरेक्ट रिलेशन मध्ये असता नाही पाहिजे. तर ह्या डायग्राम मध्ये आपल्याला काय सांगितलेलं की सी हा आपल्याला 2 आणि 4 या ठिकाणी दोन ठिकाणी आपल्याला काय होतो रिलेट केलेलं आहे. त्याच्यामुळे आपल्याला जो आपलं सेकंड फिगर आहे ती सुद्धा आपली काय आहे तर आपल्याला इज नॉट अ फंक्शन. आता डायग्राम आपल्याला म्हणजे सेकंड जे आहे बी त्याच्यामध्ये पण आपल्याला काय सांगितले बघा, C is associated with more than one element from set B. Therefore, figure B is not a function. म्हणजे ही जी डायग्राम आहे ती आपली फंक्शन आहे आपण असं सांगू शकत नाही. ओके. त्याच्यानंतर जी आपल्याला पुढची डायग्राम दिलेली आहे पुढच्या डायग्राम मध्ये बघून घ्या. पुढच्या डायग्राम मध्ये डोमेन आणि कोडोमेन याच्यामध्ये आपल्याला जे डोमेन मधले जे तिन्ही इलेमेंट्स आहेत ते तुमच्या कोडोमेन मधल्या एव्हरी एक इलेमेंटला काय केलेले रिलेट केलेले. म्हणजेच हा आपला ए आहे तो तुमच्या 1 ला इलेमेंट रिलेट केलेला आहे, बी आपल्या 2 ला रिलेट केलेला आहे आणि सी आपल्याला 4 या इलेमेंटला रिलेट केलेले आहे. आणि त्याच्यामुळे काय आहे आपले जे दोन्ही आपले प्रॉपर्टीज आहेत, फर्स्ट प्रॉपर्टी काय सांगितलेली की एव्हरी एलिमेंट इन एक्स इज रिलेट विथ द सम एलिमेंट इन वाय. वाय मधल्या सम कोणत्याही एलिमेंटला काय केलेले ते रिलेट केलेले आहेत. तर आपली फर्स्ट प्रॉपर्टी आपली फुलफिल होते. सेकंड प्रॉपर्टी आपल्याला सांगितलेली आहे नो एलिमेंट इन एक्स इज इन रिलेट विथ मोर दॅन वन एलिमेंट इन वाय. वाय मधल्या मोर दॅन वन एलिमेंटला रिलेट केलेली नाहीये. त्याच्यामुळे आपल्या दोन्ही प्रॉपर्टीज आपल्या काय केलेल्या आहेत या ठिकाणी फुलफिल झाले. तर आपले हे जे रिलेशन दाखवलेले आहे ते आपलं फंक्शन आहे का तर येस दिस इज अ फंक्शन. त्याच्यानंतर पुढचं सांगितलेलं आहे आपल्याला आपला जो डी डायग्राम दिलेली आहे डी डायग्राम मध्ये काय केलेलं आहे की ए बी सी हे आपल्याला डायरेक्ट रिलेट विथ कुठं ए आणि बी हे दोन्ही आपल्याला 2 मध्ये आपल्याला रिलेट केलेले आहेत आणि सी हे हा जो पॉइंट आहे तो आपल्याला 3 ला रिलेट केलेला आहे. दोन्ही ह्या ठिकाणी सुद्धा आपल्याला दोन्हीही प्रॉपर्टीज आपल्या फुलफिल होत आहेत. मीन्स आपली फर्स्ट प्रॉपर्टी आपल्याला काय सांगितलेली आहे परत एकदा बघून घ्या. एव्हरी एलिमेंट इन एक्स इज रिलेट विथ सम एलिमेंट इन युअर कोडोमेन किंवा वाय. तर आहेत प्रत्येक इलिमेंटला एक एक आपल्याला स्पेसिफिक असा एक एलिमेंट दिलेला आहे. त्याच्यानंतर सेकंड टर्म आपली काय आहे, सेकंड टर्म मध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे सेकंड प्रॉपर्टी मध्ये नो एलिमेंट इन एक्स. एक्स मधला कोणताही एलिमेंट हा मोर दॅन वन एलिमेंटला आपल्याला बी मध्ये आपल्याला काय केलं नाही पाहिजे रिलेट नाही केला पाहिजे. ओके. तर ह्या ठिकाणी प्रत्येक ह्या ठिकाणी आपल्याला एक एकच रिलेट केलेलं आहे, मोर दॅन वन रिलेट केलेलं नाही. म्हणजे आपल्याला ही जी डायग्राम आहे डी डायग्राम ती आपली काय आहे की फंक्शन आहे. ओके. तर हा जो आपला आहे की फंक्शन हे बघा इथे सुद्धा आपल्याला सांगितलेलं डी इज ऑल्सो फंक्शन. ऑल द एलिमेंट्स ऑफ set A is associated with only one element from B, even if element in A and B are linked with 2. एलिमेंट 2 ए आणि बी मधले सॉरी डोमेन मधले ए आणि बी हे जे पॉइंट्स आहेत ते 2 ला जरी रिलेट केलेले असतील तरी आपल्याला अशी कोणती रिव्हर्स प्रॉपर्टी दिलेली नाही. आपल्याला एकच प्रॉपर्टी सांगितली की आपल्या ए मधले किंवा आपले जे डोमेन मधले जे एलिमेंट्स आहेत ते तुमच्या बी म्हणजेच आपल्या कोडोमेन मधल्या एलिमेंट्सची आपल्याला मोर दॅन वन आपल्याला रिलेट करायचे नाहीत. प्रत्येक एलिमेंट हा एक एकदाच रिलेट झालेला आहे. त्याच्यामुळे ह्या ठिकाणी आपल्याला ही डायग्राम आहे ती आपली फंक्शन आहे म्हणून आपण हे कन्सिडर करू शकतो. ओके. तर ह्या टाइप मध्ये आपल्याला हे जे क्वेश्चन्स आहेत कधी कधी 3-4 क्वेश्चन असे डायग्राम्स येतात यातले यातला फंक्शन कोणतं आहे आणि फंक्शन कोणतं नाहीये हे चेक करायला. त्याच्यानंतर तुम्हाला इमेज आणि प्री इमेज वरती 1-1 मार्क्सला क्वेश्चन मोस्टली एक्झामला विचारले जातात. मोस्टली 1 मार्क क्वेश्चन मध्ये तुम्हाला इमेज आणि प्री इमेज वरती आपल्याला मोस्टली क्वेश्चन असतात. ओके. इमेज आणि प्री इमेज म्हणजेच काय लक्षात घ्या, डोमेन मधला जो इलिमेंट आहे तो आपल्या कोडोमेन मध्ये अवेलेबल होतो. तर त्या ठिकाणी त्याला आपण काय म्हणतो की आपल्याला इमेज मिळते. ओके. आणि कोडोमेन मधला जो एलिमेंट आहे तो तुमच्या डोमेन मध्ये अवेलेबल असतो त्या ठिकाणी त्याला आपल्याला प्री इमेज मिळते. ओके. तर ह्या दोन्ही आपल्याला टर्म्स आपल्याला व्हायसा वर्सा दिलेल्या आहेत आणि ह्या टाइप मध्ये आपल्याला आपले डोमेन आणि कोडोमेन आपल्याला चेक करावे लागतात. ओके. आणि ह्याच्यावरती आपल्याला मोस्टली 1-1 मार्क्स आहे. अदरवाईज ह्या डायग्राम्स तुम्हाला 4-5 दिलेले असतात आणि त्याच्यामध्ये तुमचे फंक्शन आणि नॉट फंक्शन ह्याच्यावरती तुम्हाला 5 मार्काचा क्वेश्चन तुम्हाला एक्झामला येतो. ह्याच्यानंतर पुढचा पॉइंट आहे आपल्याला दिलेला टाइप्स ऑफ फंक्शन्स.
तर फंक्शन्स बघून झाले. पुढचा पार्ट आहे आपल्याला टाइप्स ऑफ फंक्शन्स. आता पुढे काय सांगितलेलं आहे, टाइप्स ऑफ फंक्शन्स आपल्याला कोणते कोणते दिलेले आहेत. तर एक फर्स्ट वन दिलेलं आहे आपल्याला वन फंक्शन आणि सेकंड वन दिलेलं आहे आपल्याला ऑन टू फंक्शन. ओके, तर आपल्याला काय काय सांगितलेलं आहे ते फर्स्ट बघून घेऊया. आता वन फंक्शन जे सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला डेफिनेशन सांगितलेली आहे. लेट एफ इज ए टेंड्स टू बी. म्हणजेच काय सांगितलेलं आहे की ए इज फंक्शन इज रिलेटेड विथ द ए टू बी. म्हणजे ए आणि बी मधलं फंक्शन आहे. म्हणजेच आपल्याला ए हा आपल्याला डोमेन दिलेला आहे आणि बी हा तुम्हाला कोडोमेन दिलेला आहे. इज अ फंक्शन इज कॉल्ड ॲज अ वन फंक्शन इफ. जर वन फंक्शन असेल तर आपल्याला काय सांगितलेलं आहे की एफ ऑफ ए इज इक्वल टू एफ ऑफ बी इम्प्लाइज ए इज इक्वल टू बी. म्हणजेच एक लक्षात घ्या, तुमचं जर रिलेशन तुम्ही सांगताय की तू दोन्ही फंक्शन्स मधले आपल्याला सेम आपल्याला व्हॅल्यूज असतील. म्हणजेच फॉर एक्झाम्पल तुम्हाला एखाद्या ए ह्या डोमेनमध्ये आपल्याला ABC व्हॅल्यू दिल्या आहेत. ABC ह्या 3 व्हॅल्यूज दिलेल्या आहेत आणि बी हे जे फंक्शन आहे त्याच्यामुळे फंक्शन बी हा तुमचा कोडोमेन आहे. त्या कोडोमेनमध्ये तुम्हाला फंक्शन्स दिलेले व्हॅल्यूज दिलेल्या आहेत 1, 2 आणि 3. ह्या 3 व्हॅल्यूज दिल्यात आणि ए हा तुमच्या 1शी रिलेट करतो, बी हा तुमचा 2शी रिलेट करतो आणि सी हा तुमचा 3शी रिलेट करतो. जर हे सिंपल अशा टाईपमध्ये जर तुम्हाला एक्झाम्पल दिलेलं असेल तर आपण काय म्हणू शकतो की ईच अँड एव्हरी व्हॅल्यू ऑफ युअर कोडोमेन व्हॅल्यूज इन युअर कोडोमेन आर इन रिलेट विथ द व्हॅल्यूज इन युअर कोडोमेन. म्हणजेच काय असणार आहे, डोमेन मधल्या व्हॅल्यूज ज्या आहेत त्या डायरेक्ट इम्प्लाइज कुणाकडे करतात, तुमच्या कोडोमेन मधल्या व्हॅल्यूज सोबत. म्हणजे इझी प्रत्येकाची आपल्याला एक प्री इमेज आपल्याला तुमच्या इमेजवर तुमच्या डोमेनवर कोडोमेनमध्ये अवेलेबल असते. त्या टाईपच्या फंक्शनला आपण काय म्हणतो की वन टाईपचं फंक्शन म्हणतो. ओके, वन फंक्शन इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ इंजेक्टिव्ह फंक्शन ऑर इंजेक्शन. म्हणजे लक्षात घ्या, आपल्याला जर क्वेश्चन आला 1 मार्कसाठी जर विचारलं की वन फंक्शनला दुसरं नाव काय आहे तर इंजेक्टिव्ह फंक्शन्स ऑर युअर इंजेक्शन. ओके, लक्षात घ्या. तर ह्या टाईपचे पण क्वेश्चन्स तुम्हाला 1 मार्क्ससाठी मोस्टली विचारले जातात. त्याच्यानंतर पुढचा आपला फंक्शन जो आहे तो फंक्शन आपल्याला दिलेला आहे ऑन टू फंक्शन. लेट एफ इज काय सांगितलेलं आहे, ए टू बी इज अ फंक्शन. F is called as a onto function if range of F is equal to B. ओके, म्हणजेच काय सांगितलेलं आहे की रेंज ऑफ ए इज इक्वल टू आपल्याला काय दिलेलं आहे, रेंज ऑफ युअर बी. ओके, आणि काय सांगितलेलं आहे ऑनटू फंक्शन मध्ये आपल्याला ऑनटू फंक्शन इफ रेंज ऑफ एफ इज इक्वल टू युअर बी आपल्याला सांगितलेलं आहे. म्हणजेच आपल्याला काय म्हणू शकतो की पुढे दाखवते, एक मिनिट. इन अदर वर्ड्स काय सांगितलेलं आहे, अ फंक्शन एफ ए टू बी इज सेड टू बी अँड ऑन टू फंक्शन इफ फॉर एव्हरी बी is implies b, there exists an a is implies with your a, such as b is equal to f of a. And onto function is also called as a surjective function. ओके, म्हणजेच आपल्याला जी तुमची रेंज आहे ती ह्या ठिकाणी आपल्याला काय असणार आहे, सेम असणार आहे. ओके, त्या फंक्शन्सना आपण काय म्हणू शकतो की सर्जेक्टिव्ह फंक्शन्स ऑर युअर ऑन टू फंक्शन. तर हे दोन आपल्याला टाईप्स आहेत आपल्याला दिलेले. एक वन टाईप फंक्शन ज्यालाच आपण इंजेक्टिव्ह फंक्शन म्हणतो, अदरवाईज त्याला दुसरं नाव काय आहे की इंजेक्शन. आणि त्याच्यानंतर सेकंड जो टाईप आहे त्याला आपण म्हणतो ऑन टू फंक्शन, त्यालाच आपण काय म्हणतो, सर्जेक्टिव्ह फंक्शन म्हणतो. ओके, तर ह्या टाईपचे क्वेश्चन्स तुम्हाला 1 मार्क्ससाठी एक्झामला असतात, त्याच्यामुळे ह्याच्यावरती नोट्स तुम्ही व्यवस्थित लिहून घ्या. ओके, त्याच्यानंतर पुढचा पार्ट आपल्याला दिलेला आहे इनव्हर्स फंक्शन. आता इनव्हर्स फंक्शन मध्ये काय सांगितलेलं आहे बघा. सपोज एफ इज काय सांगितलेलं आहे, ए टू बी इज अन बायजेक्शन ऑफ सेट ए ऑन टू बी. The denotes the inverse of f as f of inverse. म्हणजेच काय म्हणतो आपण, b to a. इज इम्प्लाइज कुठे सांगितलेलं आहे, b into a. आणि काय सांगितलेलं आहे, सबसेट ऑफ ऑर्डर पेअर b to a ba from the Cartesian product ba. Okay, b into a such that order pair b comma a is a function of f. ओके, म्हणजेच काय सांगितलेलं डेफिनेशन आपल्याला काय दिलेली आहे बघा. लेट एफ इज काय सांगितलेलं आहे, ए टू
b and g is a function of a to b, the function f and g are said to be equal to each other if and only if f of x is equal to your g of x. For all values of x is in function of with your a. लक्षात घ्या आपल्याला काय सांगितलेलं आहे, एक फंक्शन दिलेलं आहे आपल्याला एफ सांगितलेलं आहे. एफ या फंक्शन मध्ये आपल्याला व्हॅल्यूज काय दिलेल्या आहेत, डोमेन आणि कोडोमेनच्या ए टू बीज दिलेल्या आहेत. ओके, म्हणजेच काय सांगितलेलं आहे, युअर फंक्शन एफ इज ए टू बी आणि युअर फंक्शन जी इज युअर ए टू बी. दोघांच्याही व्हॅल्यूज आपल्याला सेम दिलेल्या आहेत आणि पण तरीही ते आपण सेम आहेत किंवा आपण काय म्हणता येईल की त्या इक्वल आहेत ते आपण किंवा सांगू शकतो वेन दे वेअर युअर एफ ऑफ एक्स इज इक्वल टू युअर जी ऑफ एक्स. ज्या वेळेला तुमचं एफ ऑफ एक्स आणि जी ऑफ एक्स हे सेम असतील तर आणि तरच आपण काय म्हणू शकतो की बोथ फंक्शन्स आर सेड टू बी इक्वल. ओके, त्याच्यानंतर पुढचं पॉईंट दिलेलं आपल्याला डेफिनेशन. डेफिनेशन ऑफ युअर कंपोजिट फंक्शन काय सांगितलेलं आहे बघा. लेट एफ इज अ फंक्शन ऑफ ए टू बी and g is a function of b to c be of functions, then the composition of f with g written as g of f is a function from a to c is said to is defined as g of x is equal to g of f of x. ओके, म्हणजेच काय सांगितलेलं आहे लक्षात घ्या की जे तुमचं फंक्शन दिलेलं आहे फंक्शन ऑफ युअर ए टू बी अँड सेकंड फंक्शन दिलेलं आहे जी विच इज फ्रॉम बी टू सी दिलेलं आहे. देन काय आपल्याला सांगितलेलं आहे कंपोजिशन ऑफ एफ विथ जी. कंपोजिशन कोणाचं एफ आणि जीचं जे कंपोजिशन आहे ते आपण काय रिटर्न करू शकतो जी ऑफ एफ. ओके, is a function from a to c defined as किंवा डिफाईन्ड बाय काय सांगितलेलं आहे जी ऑफ एक्स इज इक्वल टू जी ऑफ एफ. ओके, आता एखादे एक्झाम्पल आपण पुढे सॉल्व्ह करून बघूया त्याच्यामुळे खूप इझी जाईल. हा जरी थेअरीचा पार्ट तुम्हाला जर जास्त कॉम्प्लेक्स वाटत असला तर हे जे प्रॉब्लेम्स जे आहेत ते प्रचंड इझी आहेत, इझिली आपल्याला कळून जातं. आता पुढे आपल्याला इथे एक्झाम्पल सॉल्व्ह करून दिलेलं आहे. काय सांगितलेलं आहे इफ फंक्शन ऑफ आता आयर दिलेलं आहे टू आयर म्हणजेच काय असणार आहे युअर एकच मिनिट. ओके, तर आपल्याला आयर म्हणजे काय सांगितलेलं आपल्याला रिअल नंबरचा सेट दिलेला आहे. फंक्शन काय दिलेलं आहे फंक्शन ऑफ युअर रिअल नंबर्स टू रिअल नंबर्स इज डिफाईन्ड बाय काय सांगितलेलं आहे आपल्याला म्हणजेच आपल्याला जो डोमेन असणार आहे तो तुमचा रिअल नंबर असणार आहे आणि तुमचा कोडोमेन सुद्धा काय असणार आहे तुमचा रिअल नंबर्स असणार आहे. इज डिफाईन्ड बाय एफ ऑफ एक्स इज इक्वल टू काय दिलेलं आहे 2x+3. 2x+3 आपल्याला काय दिलेलं आहे तुमचा एक फंक्शन दिलेलं आहे एफ ऑफ एक्स दिलेलं आहे. देन शो दॅट एफ इज अ बायजेक्शन अँड हेन्स एफ हेन्स फाइंड एफ इनवर्स. आपल्याला एफ इनवर्स आपल्याला काय करायचं आपल्याला फाइंड करायचं आहे. ओके, आणि आपल्याला काय दिलेलं आहे रिअल नंबरचं आपल्याला काय सांगितलेलं एक गिवन टर्म दिलेली आपल्याला की एक फंक्शन दिलेलं आहे एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 2x+3 दिलेलं आहे. ओके, आणि सेकंड काय सांगितलेलं आहे की आय आर हा काय तुमचं सांगितलं सॉरी फंक्शन जे काय आहे ते तुमचं काय आहे रिअल नंबर्सचं आहे आपल्याला असं एवढ्या ह्या गिवन टर्म्स आपल्याला दिलेल्या आहेत. आता आपल्याला काय फाइंड करायचं आहे की फंक्शन हे बायजेक्शन मध्ये आहे आणि सेकंड मध्ये काय करायचं फाइंड करायचं आहे तुमचा एफ इनवर्स हा आपल्याला फाइंड करायचा आहे. ओके, आता स्टेप्स बघा सोल्युशन मधल्या. लेट एक्स अँड वाय आर द सेट ऑफ युअर रिअल नंबर्स. ओके, फर्स्ट वी शो दॅट एफ इज अ 1-1 फंक्शन. पहिल्यांदा आपल्याला फंक्शन काय प्रूव्ह करावं लागतं एफ इज अ 1-1 फंक्शन आहे ते आपल्याला फर्स्ट प्रूव्ह करावं लागेल. लेट एफ ऑफ एक्स इज इक्वल टू युअर वाय ऑफ एक्स. 1-1 फंक्शन आपण केव्हा सांगू शकतो की ज्या वेळेला तुमच्या एक्स मधल्या सगळ्या टर्म्स ह्या तुमच्या वाय मधल्या सगळ्या टर्म्सला कोऑर्डिनेट करतात किंवा आपण म्हणूया की रिलेट करतात. ओके, त्याच वेळेला आपण काय सांगू शकतो की तुमचं फंक्शन हे तुमचं 1-1 टाईप फंक्शन आहे. सिन्स काय सांगितलं एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 2x+3. ओके, सो दॅट्स वाय आपण काय केलं एफ ऑफ एक्स इज इक्वल टू तुमचं काय केलं तुम्ही 2x+3 म्हणून आपला वाय ऑफ एक्स काय होणार आहे 2y+3.
तर ह्या ठिकाणी आपल्याला 2x म्हणजे आपल्याला एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एफ ऑफ वाय एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एफ ऑफ वाय आपल्याला आहे ते आपल्याला एक्सप्लेन करायचं. त्याच्यानंतर पुढे काय करतो आपण की 2x+3 आणि 2y+3 आहे ॲज इट इज आपण ज्या ह्याच्यानुसार आपण इथं पुट ऑन करून घेतलं. त्याच्यानंतर 3 गेट कॅन्सल नंतर उरणार काय आहे की एक्स इज इक्वल टू आपला वाय हे आपल्याला होणार आहे. म्हणजेच काय असणार आहे युअर फंक्शन इज युअर 1 टाईप फंक्शन. नेक्स्ट काय सांगितलेलं आहे लेट वाय इज काय सांगितलेलं आहे रिअल फंक्शन सांगितलेलं आहे. ओके वाय इज इक्वल टू काय सांगतो आपण 2x+3 इज इक्वल टू आपण काय लिहिलंय की वाय -3/2 म्हणजेच हे पण काय असणार आहे आपला रिअल टाइम फंक्शन असणार आहे. म्हणजेच आपलं जे फंक्शन आहे ते आपलं ऑन टू फंक्शन पण असणार आहे. म्हणजेच आपलं फंक्शन हे 1 टाईप फंक्शन झालं आणि इनटू टाईप फंक्शन झालं. म्हणजेच काय असणार आहे युअर फंक्शन इज युअर बायजेक्टिव्ह फंक्शन. तर ह्या टाईपमध्ये आपल्याला बायजेक्शन आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. आता एफ इनवर्स कसा फाइंड आउट केला एफ इनवर्स एक्झिस्ट अँड इट इज गिवन बाय एफ इनवर्स इज इक्वल टू y -3/2. म्हणजेच आपला जो हा पार्ट घेतला होता आपण y इज इक्वल टू जो काय टर्म आला होता x इज इक्वल टू y -3/2 हा आपला काय आलेला आहे इनवर्स आलेला. तर ह्या टाईपमधले आपल्याला क्वेश्चन्स हे 5-5 मार्क्सला विचारले जातात. तर अजून जरी काय प्रॉब्लेम असेल अजून ह्याच्यावरती क्वेश्चन्स आपण पुढच्या एक्झाम लेक्चरला बघून घेऊया. तर अजून काही प्रॉब्लेम्स असतील तर एकदा स्टडी करून ठेवा. मी ह्याची PDF तुम्हाला ग्रुपला शेअर करते आणि काही प्रॉब्लेम आला तर मला प्लीज पर्सनल चॅटला मेसेज करून सांगा. अदरवाईज तुम्ही आता नोट्स डेली राईट करून टाका आणि मला एक PDF बनवा आणि ती PDF मला सेंड करा. ओके चालेल थँक्यू.